दिव्यांगांना आता 15,000 रुपये मिळणार, शासन निर्णय जाहीर, अर्थसहाय्यामध्ये वाढ. होय, दिव्यांग व्यक्तीच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्वयंरोजगार सुरू करण्याकरता आवश्यक साधनसामग्री म्हणजे टूलकिट खरेदी करण्यासाठी कमाल 15,000 रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबवण्यात येत आहे. पूर्वी या योजनेद्वारे 1,000 पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत होते. हे अर्थसहाय्य पुरेसे नसल्याने व प्रशिक्षित दिव्यांग लाभार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता या योजनेच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा दिव्यांग कल्याण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. तर पुढे आपण शासन निर्णय, अटी, पात्रता, कागदपत्रे सर्व माहिती पाहणार आहोत. तर शासनाच्या या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असून त्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास हातभार लागणार आहे. तसेच ही योजना दिव्यांग व्यक्तींना उद्योजकतेकडे प्रवृत्त करून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनात चालना देणारी ठरणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन या योजनेकरता नोंदणी करावी व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. तर दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरता साधनसामग्री टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य देण्याबाबतचा 28 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. शासन निर्णय असा आहे की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री म्हणजे टूलकिट घेण्याकरता वित्तीय सहाय्य या नवीन योजनेस सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री म्हणजे टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तीच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्याकरता रुपये 15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. योजनेचा उद्देश प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःच्या व्यवसाय स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनांसाठी व उपकरणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे, स्थानिक पातळीवर लघुउद्योग सेवा व्यवसाय सुरू करावयास प्रोत्साहन देणे. सदर योजनेसाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील. अर्जदाराचे लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा 15,000 इतकी राहील. शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्याला दिव्यांग प्रशिक्षणार्थ या योजनेत पात्र असेल. प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल. लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनसामग्री टूलकिटसाठी असेल. लाभार्थ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे: विहित नमुन्यातील अर्ज, आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र, UDID दिव्यांगत्व प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र. साधनसामग्री टूलकिट आवश्यक साहित्याची यादी, आधार संलग्न बँक खात्याचा तपशील. सदर योजनेसाठी लाभार्थ्याने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना सोबतच्या परिशिष्ट अप्रमाणे राहील. लाभार्थ्याने जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाची सखोल तपासणी व छाननी करून अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेचे लाभार्थी निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली गटीत समितीकडून केली जाईल. तसेच समितीने मान्य केलेल्या पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे सादर करतील. आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात
थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डीबीटी निधी जमा करण्यात येईल। निधी वितरित केल्यानंतर 1 महिन्याने जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्यांच्या व्यवसायासाठी ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्यांनी व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा करतील। सुरुवातीच्या 1 वर्षाच्या काळात लाभार्थ्यांचा व्यवसाय सुरळीतपणे चालू होईल, यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल। लाभार्थ्यांनी व्यवसाय सुरू करून दर 3 महिन्याला अहवाल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात सादर करावा। जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातून वर्षातून 2 वेळेस 6 लाभार्थ्यांचा व्यवसाय सुरू असल्याची पाहणी करावी। योजनेच्या निवड समितीने वर्षातून एकदा लाभार्थ्यांच्या व्यवसायाची पाहणी करावी आणि आढावा घ्यावा। चालू वर्षातील लाभार्थ्यांच्या व्यवसायाची माहिती पुढील वर्षाच्या निवड समितीच्या बैठकीत सदस्य सचिवांनी सादर करावी। लाभार्थ्यांनी ज्या प्रयोजनासाठी आर्थिक सहाय्य घेतले आहे तो व्यवसाय सुरू न केल्यास मंजूर आर्थिक सहाय्याची वसुली करण्यात यावी। तर या ठिकाणी खर्ची टाकून आर्थिक वर्षाच्या तरतुदीमधून भागवण्यात यावा। सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अपंगाचे कल्याण, दिव्यांगासाठी इतर योजना, लघु उद्योजकासाठी दिव्यांग व्यक्तींना वित्तीय सहाय्य कार्यक्रम, सहाय्य अनुदान, सदर सुधारित योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सुरू होईल। म्हणजे याची अंमलबजावणी आता ही चालू झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल। धन्यवाद।